नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज तुमचा पीसीएमचा पहिला पेपर संपलेला आहे आणि या पहिल्या पेपरचे तुम्ही फायटर्स होता आणि आजचा पेपर ओव्हरऑल आपण लुक करू आणि स्टुडंटचे रिव्ह्यू घेतलेले आहेत। तर त्यावरून पेपर कसा होता, जे की येणारे जे काही शिफ्ट आहेत, जे मुलं आहेत त्यांच्यासाठी या पेपरचं पूर्णपणे ॲनालिसिस होईल की कोणत्या प्रकारे क्वेश्चन्स विचारले होते, कुठून क्वेश्चन्स विचारले होते आणि पेपरची टफनेस कशी होती, यावरून सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहे। आणि यावरून तुम्हाला लक्षात येईल की पर्सेंटाइल आपले कसे असू शकतात आणि बाकी मुलांना पेपर कसा गेलेला आहे। तर चला तर मित्रांनो, बघूया की मॅथचा कसा पेपर होता। मॅथ मध्ये जे काय क्वेश्चन्स विचारले होते ते JEE मेन लेवल टाइप क्वेश्चन्स होते, प्लस पेपर मध्ये PYQ जास्त विचारलेले होते। ही गोष्ट मान्य आहे। मला जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा की तुम्हाला पेपर कसा गेलेला आहे। यावरून मला टेलिग्राम वरती मेसेज करा, मी तुम्हाला तुमचे पर्सेंटाइल किती असतील हे सर्व सांगू शकतोय। तर मित्रांनो, आजचा जो पेपर होता तो JEE मेन लेवल टाइप क्वेश्चन होता आणि प्लस PYQ विचारलेले होते। तर यामध्ये असं झालंय की 20% म्हणजे जवळपास मुलांचं असं म्हणणं होतं की JEE मेन लेवल टाइप जे काही क्वेश्चन्स होते ते हार्डली होते आणि जे काही PYQ होते ते इझी होते, कारण की PYQ चा तुम्ही अभ्यास केलेला होता, पण JEE टाइप जे काही मुलांनी मेनचे जे काही क्वेश्चन स्किप केले असतील त्या मुलांसाठी ते क्वेश्चन हार्ड गेलेले आहेत। त्यानंतर फिजिक्सचा बघूया। फिजिक्सचा पेपर हार्डच होता, कारण की जे काय PYQ होते ते थोडे लेंथी होते, कन्फ्युजिंग होते आणि टफनेस लेवल त्या PYQची जास्त होती, कारण की थोडे काही क्वेश्चन्स होते ते कन्फ्युजिंग मुलांना गेले, पण ज्या मुलांनी प्रॉपर फिजिक्सचा PYQचा अभ्यास केलाय ना त्या मुलांसाठी ह्या सर्व पेपर थोडा इझी होता। त्यानंतर केमिस्ट्रीचा बघितलं तर केमिस्ट्रीचा पेपर मॉडरेट होता आणि टेक्स्टबुक पूर्ण रिलेटेड होता। मी अगोदर पण स्ट्रॅटेजी बनवली, त्यावेळेस एकच सांगितलं होतं की केमिस्ट्रीचा जो अभ्यास करायचा ना तो पूर्णपणे तुम्हाला HSC बोर्डचं टेक्स्टबुक रेफर करायचं लाईन टू लाईन। पेपर मध्ये केमिस्ट्रीचे त्याच टाइप क्वेश्चन विचारले होते मित्रांनो। ज्या काही रिएक्शन्स होत्या, IUPAC होतं, नॉमेनक्लेचर होतं ना, ते लाईन टू लाईन टेक्स्टबुक मधून विचारलं होतं। मुलांचा असा रिव्ह्यू मला भेटलेला आहे। त्यामुळे पेपर आजचा जर ओव्हरऑल लुक केला तर 140 प्लस जे स्कोर करेल 140 प्लस, तर त्याची पर्सेंटाइल जवळपास 98 ते 99 प्लस राहणार आहे मित्रांनो, गोष्ट लक्षात ठेवा। आणि जे मुलं जवळपास 110 क्रॉस करतील ना तर त्या मुलांना 95 प्लस असणार आहे। इन केस यामध्ये थोडेफार चेंजेस होऊ शकतात, हे काय कन्फर्म पर्सेंटाइल मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल नाही, यामध्ये थोडेफार चेंजेस होऊ शकतात। पर्सेंटाइल कॅल्क्युलेट कसे केले जात आहेत, तर जे तुमच्या खाली किती मुलं आहेत त्यावरून पर्सेंटाइल कॅल्क्युलेट केले जाते। टोटल मुलं किती आणि तुमच्या खाली मुलं किती आहेत यावरून, तुमचा त्या शिफ्ट मध्ये किती नंबर आलेला आहे यावरून। मित्रांनो, आता जे मुलं आता यानंतरची शिफ्ट देणार आहेत, यानंतर मुलांचा पेपर आहे जवळपास, आता ज्या मुलांचा 4, 5, 6, 7 तारखेला पेपर आहे ना, त्यांनी काय करायचं, जो काय तुम्ही आतापर्यंतचा अभ्यास केलेला आहे तो रिवाइज करा। 1 पेज नोट्स मी तुम्हाला तयार करायला सांगितलं, त्याचा प्रॉपर अभ्यास करा आणि याच्यातून चांगला स्कोर करण्याचा प्रयत्न करा। बट ज्या मुलांचा पेपर नंतर आहे 14, 15, 16, 17 तारखेला, तर त्या मुलांनी काय करायचं, जर तुम्ही JEE मेन्स लेवलचे टाइपचे क्वेश्चन बघितले नसतील तर ते बघा, मला टेलिग्राम वरती मेसेज करा की दादा माझ्याकडे क्वेश्चन नाही आहेत PYQ चे, मला मेसेज करा, मी तुम्हाला सेंड करतो। आणि इन केस या पेपर कसे सोडवायचे याचा अभ्यास करा, ते क्वेश्चन सोडवा आणि इथून जी काही शिफ्ट असेल तुम्हाला पुढची, तर या शिफ्ट मध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल। आता ज्या मुलांचं केमिस्ट्री थोडाफार स्कोरिंग सब्जेक्ट आहे, मॅथ पण स्कोरिंग सब्जेक्ट आहे, फिजिक्स थोडा कमी स्कोर करतोय मुलांना, कारण की फिजिक्स मुलांना जवळपास हार्डच जातोय। तर मॅथ आणि केमिस्ट्री स्कोरिंग सब्जेक्ट आहे, या दोन सब्जेक्टवर तुम्ही जास्त फोकस करा। राहिलेले दिवस या सब्जेक्टसाठी जास्त वेळ द्या, फिजिक्स साठी पण वेळ द्या, असं मी म्हणत नाही की फिजिक्स साठी वेळ देऊ नका, पण फिजिक्स साठी पण थोडाफार जास्तच वेळ द्या। आणि ओव्हरऑल तुमचा पेपर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत फिक्स टाइम टेबल बनवा, जास्त जागू नका। काही मुलं पेपरला आज मी पाहिले तर आजारी पडलेले होते, तर याचा इम्पॅक्ट तुमच्या पेपरवर पडणार नाही याची काळजी घ्या। ड्रेस कोड वगैरे काही नाही पेपरला, म्हणजे काही सेंटरवरती अडचण आली नाही। फॉर्मल शर्ट टाइप असे टी शर्ट वगैरे घालून जा, जास्त पॉकेट वगैरे असलेले शर्ट घालू नका। आणि ट्रान्सपरंट पेन वगैरे ते तुम्हाला रफ पेजेस वगैरे या सर्व गोष्टी तिथं भेटून जातात। आणि ओव्हरऑल आजची शिफ्टचा ॲनालिसिस आपण केलेला आहे। पेपर जो काय होता तो मॉडरेट आणि इझी टाइप, ज्या मुलांचा अभ्यास जास्त होता ना त्या मुलांना इझीच पेपर गेलेला आहे, मुलांचा अभ्यास जर कमी असेल तर पेपर मॉडरेट गेलेला आहे। यावरून आपण शिफ्ट ॲनालिसिस केलेलं आहे। ज्या मुलांचा नंतर पेपर आहे त्या मुलांपर्यंत आपला व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे येणाऱ्या काळात त्यांना
त्या या व्हिडिओचा फायदा होईल आणि यापुढे आपण सर्व शिफ्टचे अनालिसिस करणार आहे। यावरून तुमच्या मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल क्रायटेरिया लक्षात येऊन जाईल। आणि शेवटी दादा सीईटी वाला या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।